करण्यासाठी वीर मराठा जोए पेंट संघाची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये। एका बाजूला विश्वजित ठाकूरला आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला भावेश नाईक आयकॉन खेळाडू म्हणून या संघामध्ये ज्याची वर्णी लागली आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। समाधान कातकरी आपण स्टेजकडे यायचे। समाधान कातकरी प्रतीक नैनिक डॉन या पुणेचे आमचे पाहुणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक चॅम्बोला जीपे करण्यात आलेलं आहे। वैयक्तिक अर्धशतकासाठी हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। पोलीस खात्यामध्ये कार्यरत असलेले आमचे प्रतीक डॉन यांचं देखील मनपूर्वक स्वागत। तर रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा सर्व दानशूर दात्यांचं मनापासून धन्यवाद देतो। सूरज मॅन ऑफ द मॅच साठी खूप पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण ट्रॉफी देतो, कॅप, बॅग देतो, बॅट देतो आणि बिलियनर चॉईस कडून आपण गॉगल्स देतो। त्या सर्व पुरस्कर्त्यांचा जरूर आम्ही नामोल्लेख करणार आहोत। तत्पूर्वी रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आम्हाला ज्यांनी या स्पर्धेसाठी बाईक स्पॉन्सर केलेत, एक खेळाडूचं स्वप्न पूर्ण होणार ते यश एंटरप्राइजेसचे ओनर्स, प्रसिद्ध उद्योजक, दानशूर व्यक्तिमत्व मोहन शेठ लबडे साहेब, राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व, साहेबांचं मनापासून धन्यवाद। रायगड प्रीमियर लीग रबर बॉल या क्रिकेट स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर बाईक ज्यांच्याकडून मिळाले त्यांचं विशेष धन्यवाद। समर्थ कडू या फलंदाजानं जर 25+ 25 पेक्षा जास्त धावा जर जमा केल्या तर त्यासाठी देखील प्रदीप डॉन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल। 75 धावांचं टार्गेट आहे। समोर स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतो नवी मुंबईचा सितारा, दारावे गावचा सुपुत्र भावेश नाईक स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे। नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विश्वजितला आपण पाहतो आणि पहिलं षटक घेऊन भिवंडीचा प्रिन्स विवेक शेलार गोलंदाजी मार्क वरती येतोय। 12.5च्या अस्किंग रेटनं या 75 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि विवेक शेलारच्या विरोधामध्ये भावेशची बॅटिंग कशी होणार याकडे मात्र आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। अतिशय चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखण्यात आली आहे। यश एंटरप्राइजेस संघाकडून अजय पाटील या संघाला लीड करतोय, तर दुसऱ्या बाजूला वीर मराठा जोए पेंट संघ विश्वजित ठाकूर या संघाला लीड करतोय। विवेकचा पहिलाच बॉल अखू टप्प्याचा अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी प्राप्त झाला। वाईड बॉलचा इशारा आलाय। अवांतरच्या रूपानं धावांचं खातं खोललं गेलंय। धावांची बोनी आपल्याला पाहायला मिळते, धावांचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय। 36 बॉलमध्ये 75 धावांचं लक्ष समोर असताना अवांतरनं धावांची सुरुवात होतीये। विवेकचा हा बॉल बॅकफुटला जात पंच मारलाय, एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला। हातातून बॅट स्किड झाली आणि पहिल्या टप्प्यावरती एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला, तो बॅटर भावेश नाईकच्या बॅटमधून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। या 4 धावांनी स्वतःचं खातं खोलतोय आणि रिप्ले मध्ये देखील पाहिलं हँडल बॅट पासून सेपरेट झाला, स्वतःच्या हातामध्ये हँडल राहिला, बॅट स्किड झाली। इतका जोरात बॅटीचा स्विंग रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो। बॅकफुटला जात कट करत असताना अगदी वेगामध्ये बॅट फिरली आणि बॅट मात्र त्या ठिकाणी हँडल हातामध्ये राहिला आणि बॅट पूर्णपणे निसटली। भावेश ही त्याची आवडती बॅट, ज्या बॅटनं ज्यानं कित्येक मैदानं गाजवली आहेत। यंदाच्या हंगामामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली, ती मात्र थोडीशी त्याला निराश करत असताना 4 धावा आल्यात। एक चांगला स्ट्रोक आपण पाहिला आणि या 4 धावांच्या मदतीनं 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत फलंदाजी करणाऱ्या वीर मराठा जोए पेंट संघाच्या धावफलकावर। 70 धावांचं लक्ष अजूनही 35 बॉलमध्ये 12च्या अस्किंग रेटनं या धावांचा पाठलाग करायचा आहे। विवेक शेलार सारखा एक जबरदस्त गोलंदाज भावेशच्या समोर आहे। 2 चांगल्या खेळाडूंमधलं बॅटल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय। एक खेळाडू भिवंडी परिसरातून आला, एक खेळाडू नवी मुंबई परिसरातून आलाय आणि रायगड प्रीमियर लीगच्या रबर बॉल
क्रिकेटच्या पहिल्या हंगामामध्ये खेळत असताना जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बरीच मोठी गॅप होती, या गॅपमध्ये ड्राईव्ह केलं बॉलला आणि एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय भावेश नाईकच्या बॅटमधून. लगातारचा दुसरा चौकार. गेल्या 2 दिवसांमध्ये आपण खूप जास्त प्रमाणामध्ये षटकार पाहिले, चौकार फार कमी प्रमाणामध्ये पाहिले, परंतु भावेशच्या बाडमधून 2 दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल रिलीज करत असताना थोडासा हातातून स्किट होतोय. रबर बॉल क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेट आहे, मैदानामध्ये चिडुला असतो. बॉल पकडत असताना त्याची ग्रीप फार महत्त्वाची असते, रिलीज पॉईंट फार महत्त्वाचा असतो आणि बऱ्याच वेळेला बॉल रिलीज करत असताना तो हातातून स्किट होतोय आणि पहिल्या दिवशी देखील आपण ते पाहिलं होतं. चांगला बॉल थोडासा कमी गतीनं हा डिलिव्हर्ड केला, ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर ठेवला. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल भावेशनं अगदी शेवटच्या मोमेंटपर्यंत बॉलला चेस करण्याचा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, अगदी बॅकफुटला जाते का चांगल्या चेंडूला टॅप केलं. डीप पॉईंटमध्ये हा बॉल गेला, सिंगल मिळाली. एकूण धावसंख्या होती ती 10. 75 धावांचं टार्गेट आहे. धावांचं पहिलं दशक धावफलकावरती लागलं जात आहे. 65 धावांची अजूनही गरज आहे. अगदी समजदारीनं खेळतोय. एक चांगला गोलंदाज समोर असताना खेळामधली मॅच्युरिटी दाखवतोय तो भावेश नाईक. रायगडचा हार्दिक पांड्या म्हणून ओळखला जाणारा विश्वजित मैदानामध्ये आहे. डीप कव्हरमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा घेण्याचा पुरेसा अवधी. थ्रो थोडासा लेझी येतोय आणि त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. या 2 धावांच्या मदतीनं 12 धावा धावफलकावरती. आयकॉन खेळाडू जो खेळणार आहे त्याला फक्त एकच षटक टाकण्याची मुभा असेल, हा या स्पर्धेचा नियम आहे आणि विवेक शेलारच्या वाट्याला म्हणजे एकच षटक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार. या मॅचमध्ये पुन्हा एकदा उसळी घेत ऑन द टो खेळलंय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर गोळीच्या वेगानं जाणारा विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून येतोय या इनिंग मधला तिसरा चौकार. चौकाराच्या सहाय्यानं एकूण धावसंख्या होतीये ती 16 धावा धावफलकावरती. 75चं टार्गेट चेस करत असताना फार चांगली सुरुवात. पहिल्या ओव्हरनंतर 16 धावा धावफलकावरती. टीम मीटिंग बोलवली जाते. खेळाडूंच्या मध्ये विचार विनिमय पाहायला मिळतोय. तिसऱ्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय. 2 मोठ्या संघांमध्ये संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. खेळाडूंना सूचना आहे, कॅप्टनला, बॉलिंग टीमच्या कॅप्टनला सूचना आहे की प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नको आहे. ही आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना आली आपणापर्यंत. दुसऱ्या षटकाची जबाबदारी आता देण्यात येते. करण तोडकर या गोलंदाजाच्या हातामध्ये. अलिबागचा खेळाडू दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती येतोय. 30 बॉलमध्ये 59 धावांची आता गरज आहे फलंदाजी करणाऱ्या वीर मराठे जोये संघाला यश एंटरप्राइजेस संघाच्या विरोधामध्ये. चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे. डीप पॉईंटला खेळाडू आहे, डीप कव्हरमध्ये खेळाडू आहे, लॉंग ऑफमध्ये खेळाडू आहे. लॉंग ऑनला विवेक स्वतः उभा आहे. एक खेळाडू काऊ कॉर्नर रिजनमध्ये आहे, एक खेळाडू मिड विकेटला आहे आणि एक खेळाडू आपण डीप स्क्वेअर लेगला पाहतोय. आणि 3 खेळाडू अगदी खेळपट्टीच्या जवळ. एक फ्लाइंग स्लिप थोडीशी पाठीमागे ठेवली आहे आणि लेग स्लिप देखील थोडीशी पाठीमागे आपल्याला पाहायला मिळते. करण तोडकर अलिबाग एक्सप्रेस गोलंदाजीला येतोय आणि त्याच्या समोर आहे तो भावेश.
पहिलाच बॉल ऑफस्टमच्या बाहेर टाकला होता, कट केलाय, बघा, एकच धाव मिळते. थोडंसं थांबवीन सूरज, एक महत्त्वाची सूचना आहे. जो मेन रोड आहे मैदानाकडे येण्याचा, तिथे मध्ये कुणीतरी कार पार्क केल्यात, तर त्यांना विनंती आहे, आवाज असेल त्या कारचे चालक मालक त्या कार ज्या मेन रोडला पार्क केल्यात बाहेर, कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे, आपल्याला त्या कार तिथे मध्ये लावू नका, जेणेकरून कंस्ट्रक्शनच्या येण्या जाण्याच्या ज्या गाड्या आहेत त्या उभ्या राहिल्यात मागे आणि वारंवार आमच्या आयोजकांना कॉल येतात. तर कारचे चालक मालक आपण त्या मेन रोडला कार पार्क केल्या त्या लगेच काढा, विनंती असेल. धन्यवाद. विश्वजित टू करण असं बॅटल मैदानामध्ये. चांगला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर, टप्प्यावरून थोडासा बाउन्स होत असताना बॉल पर्यंत जाण्याचा विश्वजितनं प्रयत्न केला, त्यामध्ये तो बेट झाला. चांगली गोलंदाजी करणची पाहायला मिळते, चांगली सुरुवात करतोय. 2 चेंडूंवरती मोठे फटके मारू देत नाहीये, हात खुले करू देत नाहीये तो वीर मराठा जोळे संघाच्या फलंदाजांना. अगदी आतमध्ये आणलं होतं, समोर बॉल टाकला, त्यानंतर आतमध्ये आणलं, वळवलं चेंडूला. विश्वजितला चेंडू व्यवस्थितरित्या कनेक्ट करता आला नाहीये आणि या चेंडूवरती मिळाली ती 1 धाव. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या आणि या 3 चेंडूंवरती केवळ 2 धावा आल्यात. करण तोडकरची फलंदाजांना तोडणारी गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स आणि आतमध्ये देखील आणला जातोय. व्हेरिएशन आहे, विविधता आहे आणि बोटांची जादू देखील या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू, या अगोदरच्या चेंडूवरती विश्वजितला त्यानं थोडंसं संभ्रमामध्ये पाडलं होतं आणि या चेंडूवरती त्यानं बॅटर भावेश नाईकला थोडंसं संभ्रमामध्ये पाडलं. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण तोडकरची आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटनं हा देखील चांगला चेंडू अगदी बॅट अँड पॅडच्या मधून जातोय, शरीराला स्पर्श करून. चॅम्बो विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये आहे. या खेळाडूचा आज दिवस आहे. पहिल्या सत्रामध्ये चॅम्बोच्या बॅटमधून रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटच्या पहिल्या हंगामातली 5वी 50 आपल्याला पाहायला मिळाली. सूरज, तुला थोडंसं थांबवेन, एक महत्त्वाची सूचना आहे. स्विफ्ट कार आहे बघा, 9840 स्विफ्ट कार 9840. या वेळेला शांत बसणार तो भावेश नाईक कसला ठोकतोय या इनिंग मधला पहिला षटकार. 9840 स्विफ्ट कार आणि 4848 स्विफ्ट कार आहे, लगेच काढा. आपण कंस्ट्रक्शन साईटवरून काही कॉल्स येतात का त्या गाड्या त्यांच्या मागे थांबल्यात, तर दोन्ही स्विफ्टचे कार चालक मालक यांना सूचना करतो. 9840 स्विफ्ट आणि 4848. धन्यवाद. ओ टू सूरज. मॅच बॅलन्स अशी सुरू आहे, मॅच समप्रमाणामध्ये सुरू आहे. दोन्ही संघाच्या बाजूने अजूनही समप्रमाणामध्ये हा सामना आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये करण तोडकरनं जबरदस्त गोलंदाजी केली, धारदार गोलंदाजी केली. एक षटकाराचा जर अपवाद वगळला तर त्यानं 5 चेंडूंवरती हात खुले करण्याची संधी दिली नाहीये. केवळ 8 धावा त्यानं खर्च केल्या आणि 2 ओव्हर नंतर 75 धावांचा पाठलाग करत असताना वीर मराठा जोळे पेण संघाच्या धावफलकावरती 24 धावा लागल्या गेल्यात. येणारे 4 षटक आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज असेल. 24 बॉलमध्ये 51. क्रिकेट वेडे म्हणून ज्यांची ओळख आहे, क्रिकेटचे खंदे समर्थक जग्गाभाई यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. 24 बॉलमध्ये 51. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय, स्वतः कॅप्टन अजय पाटील आपल्या हातामध्ये षटक घेतोय. समोर दुसऱ्या टीमचा, अपोनंट टीमचा कॅप्टन विश्वजित आहे. 2 सेनापतींच्या मधली लढाई आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 कॅप्टन मधलं द्वंद्व युद्ध आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळणार आहे. अजयच्या विरोधामध्ये विश्वजित. 24 बॉलमध्ये 51 धावांची गरज आहे. दोन्ही बॅटर, दोन्ही चांगले अष्टपैलू खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये. ओव्हर द विकेटनं अजय तयार. पहिलाच बॉल पायावरती, यॉर्क टो क्रशिंग, अगदी बोटांचा वेग घेणारा हा यॉर्क. त्या ठिकाणी अजय स्किड झाला बॉलला कव्हर करत असताना. चोरटी धाव, चिकी सिंगल अर्जित केली गेली. या सिंगलला स्ट्राईक रोटेट करतोय. हा चांगला बॉल होता. रिप्लेमध्ये देखील पाहायला आवडेल की या दुसऱ्या इनिंग मधला एक सर्वोत्कृष्ट चेंडू अजय पाटीलच्या भात्यामधून आपल्याला पाहायला मिळाला.
5 बॉलमध्ये 8 वरती विश्वजित खेळतोय, 8 बॉलमध्ये 16 वरती हवेश नाईक खेळतोय, 23 बॉलमध्ये 50 धावांची गरज आहे. समप्रमाणामध्ये सुरू असलेला हा सामना, या वेळेला पुढ्यात टाकलेला बॉल हा अँड हँडसम लॉंगॉनच्या डोक्यावरून आकाशाला गवसणी घालणारा हा भावेश नाईकच्या बॅटमधून आलाय षटकार. गगनभेदी षटकार पाहायला मिळाला, आकाशाला गवसणी घालणारा एक मोठा फटका पाहायला मिळाला आणि याच फटक्यांसाठी हा भावेश नाईक ओळखला जातो. अजय पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळतोय. 31 धावा धावफलकावरती. या वेळेला अजयनं अँगल चेंज केला होता. मागच्याच फटक्याची फोटोकॉपी, मागच्याच फटक्याची झेरॉक्स कॉपी पाहायला मिळाली. लॉंग ऑनच्या डोक्यावरून लगातारचा दुसरा षटकार. या ओव्हरमध्ये अजयच्या विरोधामध्ये आलेला लगातारचा दुसरा आणि मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती देखील एक षटकार मारला होता. म्हणजे लगातार 3 चेंडूंवरती 3 षटकार पाहायला मिळतात ते भावेश नाईकच्या बॅटमधून. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये. फटका फसलाय, एज लागली आहे, टॉप बॉटम एज लागली आहे, चेंडू बराच वेळ हवेत, क्षेत्ररक्षक बॉलला कव्हर करायला जातोय, परंतु नशिबाची साथ लाभतीये ती भावेशला आणि मिळतायत त्या 4 धावा. दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी कुशीमध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. मैदानामध्ये नवी मुंबईचा सितारा अगदी गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरतोय. भावेश चांगला स्ट्रोक, फुलटॉस बॉल, सरळ बॅटनं एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. या चेंडूवरती जरी मोठा फटका आला नसला तरी फार चांगला फटका आणि अजयचं तितकंच चांगलं कमबॅक देखील पाहायला मिळालं. या एका धावेच्या मदतीनं 42 धावा धावफलकावरती. मागच्या सत्रामध्ये जशी सुरुवात केली चॅम्बो आणि अजयनं, त्याला ठोस असं प्रत्युत्तर देत आहेत ते विश्वजित आणि भावेश. बाहेर निघणारा बॉल टप्पा पडल्यानंतर अँगल होत असताना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विश्वजितनं हाताला स्वतःला स्ट्रेच केलं आणि तदनंतर बॉलला फक्त कट केलं. सिंगल या चेंडूवरती मिळाली. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर नंतर 43 धावा धावफलकावरती आहेत वीर मराठा जोए पेंट संघाच्या धावफलकावरती. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज असेल. बघा, एक महत्वाची सूचना आहे. श्री माऊली पनवेल संघाने टॉस जिंकलाय तर त्यांचा डिसिजन पेंडिंग होता. निर्णय आपला फिल्डिंग असेल तर पूर्ण स्क्वॉडला विनंती आयोजकांकडून का नेक्स्ट मॅचसाठी आपण रेडी राहायचं. श्री माऊली पनवेल बघा, आपली प्लेइंग 11 लिस्ट सुद्धा घेऊन जा, कारण पूर्ण मॅनेजमेंट वेळेला महत्त्व देतो. तर टॉसविन टीम कॅप्टन, तुम्ही एवढा वेळ डिसिजन पेंडिंग ठेवू शकत नाही. सूचना आलेत, आपला निर्णय लगेच कळवा. क्षेत्ररक्षणाचा येस निर्णय आलेला आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. 3 ओव्हर नंतर यश एंटरप्राइजेस खानावळे संघाच्या धावफलकावरती 40 धावा होत्या आणि त्याच कंपॅरिझनमध्ये जर आपण विचार केला तर आता जोहे पेंट संघाच्या धावफलकावरती 43 धावा आहेत. हे षटक फार निर्णायक असेल. ज्या करण तोडकरनं स्वतःच्या दुसऱ्या आणि स्वतःच्या पहिल्या आणि संघाच्या दुसऱ्या षटकामध्ये एक मोमेंटम मिळवला होता, त्याच गोलंदाजाच्या हातामध्ये आता षटक देण्यात आलंय. करण तोडकर अलिबागचा हा खेळाडू आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये फार चांगली गोलंदाजी त्याची आपण पाहिली होती. त्याच षटकाची, त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करणार का, की दुसऱ्या बाजूला भावेश नाईक आणि विश्वजितची तडाखेबंद बॅटिंग आपल्याला पाहायला मिळणार, हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये विचारला जातोय. राईट आर्म राऊंड विकेट, पायात टाकलेला बॉल यावेळेला उडवलाय. हा देखील बॉल पाठवलाय ढगात. विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून आलाय पहिला षटकार. 49 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 49 फॉर दी नन. एकही विकेट न गमावता 49 धावा धावफलकावरती
धावांचा पाठलाग करत असताना जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ठोशास ठोसा टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. जशी बॅटिंग केली चॅम्बोनं, जशी बॅटिंग केली अजयनं मागच्या सत्रामध्ये सुरुवात करत असताना त्याच सुरुवातीला चोख असं प्रत्युत्तर देत असताना भावेश नाईक आणि या वेळेला टीमचा कॅप्टन विश्वजित ठाकूर. 17 बॉलमध्ये 26. आव्हान थोडंसं सोपं आहे बॅटिंग करणाऱ्या जो हे पेंट संघासाठी, परंतु दुसऱ्या बाजूनं कमबॅक करावं लागेल. विकेटच्या शोधामध्ये आहे तो यश एंटरप्राइजेस खानावळे संघ. करणचा हा बॉल स्लॉट मध्ये आला, मिड विकेटच्या बाहेर सरळ प्लॉट मध्ये पाठवला. लगातारचा दुसरा षटकार ठोकतोय विश्वजित ठाकूर. दुबई गाजवणारा, जुन्नर प्रीमियर लीग गाजवणारा, महाराष्ट्र गाजवणारा, रायगड गाजवणारा हा खेळाडू मैदानामध्ये उभा आहे विश्वजित ठाकूर. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटचं पहिलं पर्व गाजवत असताना जबरदस्त बॅटिंग त्याची पाहायला मिळतेय. सामना सोपं करण्याचं काम केलंय, सामना खुलं करण्याचं काम केलंय. 16 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. करण तोडकरच्या विरुद्ध सडेतोड अशी बॅटिंग करतोय तो विश्वजित ठाकूर. स्लोअर बॉल हातोडा विश्वजित ठाकूरचा हॅमर पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जमिनीला पारलल. लगातारचा तिसरा षटकार. पुढे सरसावत काय फटका खेचलाय. कलात्मक, रचनात्मक, अगदी शब्दही अपुरे पडतील असा फटका विश्वजितच्या बॅटमधून पाहिला. रिप्ले मध्ये देखील पाहायला आवडेल. पुढे सरसावत ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला चेस करत, हँड स्ट्रेच करत, काय फिटनेस आहे या खेळाडूचा हे दाखवत असताना. आणि या संघाचे व्यवस्थापक रोशनजी पाटील या परफॉर्मन्सने खुश आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः संघमालक हर्षदजी पितळ यांच्या समवेत मुख्य मंचावरती या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. 15 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. विश्वजित ठाकूर ठोकतोय लगातारचा हा चौथा षटकार. सदुसष्ट धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करणारा वीर मराठा जोय पेंट संघाच्या धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये विश्वजित ठाकूर नावाचं वादळ पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये भावेश नाईक नावाचं वादळ पाहायला मिळतंय. परंतु करण तोडकरला कमबॅक करावा लागणार. 4 बॉलवरती 4 षटकार समोर खेळलेत. गोळीच्या वेगानं जाणारा हा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सूर्यानं प्रयत्न केला, पायानं बॉल अडवण्याचा प्रयत्न अपुरा आणि हा आलाय चौकार. एकाहत्तर धावा धावफलकावरती. 11 बॉलमध्ये 37 धावांवरती खेळतोय तो विश्वजित ठाकूर. लेगस्टंपच्या बाहेर पंच आमच्या दिशेनं वळलेत. अतिरिक्त चेंडू टाकावा लागणार. हे क्रिकेट आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावांचं षटक हाताळणारा करण तोडकर, ज्यानं विश्वजितला दुसऱ्या ओव्हरमध्ये मोठे फटके मारू दिले नव्हते आणि त्याच विश्वजितचा आता आक्रमण. एज लागली आहे पाठीमागे. फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू आहे विवेक. धाव मिळणार नाहीये. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर 18च्या ॲव्हरेजनं 72 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये फक्त 3 धावांची गरज आहे. 12 बॉलमध्ये 37 धावसंख्येवरती विश्वजित ठाकूर खेळतोय. 12 बॉलमध्ये 33 धावांवरती भावेश नाईक खेळतोय आणि या मॅच मध्ये या दोन्ही बॅटरच्या बॅटमधून लगातार 3 बॉलवरती 3 षटकार पाहायला मिळाले. भावेशनं 3 बॉलवरती 3 षटकार लगावले आणि विश्वजितनं
4 बॉलवरती लगातार 4 षटकार लगावले. आतापर्यंत या इनिंगमध्ये आपल्याला 7 षटकार आणि 3 चौकार पाहायला मिळाले. आक्रमक बॅटिंग मैदानामध्ये धुव्वाधार बॅटिंग पाहायला मिळते. अगदी गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेत हे 2 बॅटर. भावेश नाईकला स्क्रीनवरती आपण पाहतो आणि 5व्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी येतोय नशीब नाईक. नशीब नाईक एक युवा खेळाडू. चेंडू पाठीमागच्या बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट पाठवलाय. विजयी फटका होणार का? फिल्डर त्या ठिकाणी आहे अजय भस्मा. माथेरानचा खेळाडू आहे. एकच धाव मिळतीये आता जिंकण्यासाठी. 11 बॉलमध्ये 2 धावांची गरज आहे. चॅम्बो आणि अजयनं जशी बॅटिंग केली ना त्याला ठोस असं प्रत्युत्तर दिलं. मागच्या मॅचमध्ये चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी इनिंगमध्ये आणि या मॅचमध्ये देखील विश्वजितचा हा विजयी स्ट्रोक विनिंग स्ट्रोक जातोय सरळ आमच्या डीजे SDC वरती आणि या चौकारानं या मॅच वरती विजयी मोहर लावतोय तो विश्वजित ठाकूर आणि फलंदाजी करणारा वीर मराठा जोए पेंट संघ. हॅलो, बघा नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीमला विनंती असेल आपण मैदानामध्ये जाऊ शकता. तरी त्या आम्ही सन्मान करतोय. अर्थातच या स्पर्धेला ज्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला मिळालं त्या ग्रुप ग्रामपंचायत खानावलीचे प्रभारी सरपंच आणि प्रसिद्ध उद्योजक यश एंटरप्राइजेसचे ओनर्स मोहन शेठ लबडे यांचा आम्ही इथे सन्मान घेतो. साहेबांना विनंती करेन आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. वीर मराठा जोहे पेंच संघमालक हर्षदजी पिटले साहेब यांना विनंती असेल आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. हर्षदजी पिटले साहेब वीर मराठा जोहे पेंचे टीम ओनर साहेबांना विनंती करेन. मोहन शेठ लबडे साहेब यांना विनंती करेन आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा